तुम्हाला जर तुमची सहनशीलता वाढवायची असेल तर माझ्याकडे एक उपाय आहे. तुम्ही काय करा, वर्षभर जे मराठी चित्रपट येतात ते सगळे चित्रपट तुम्ही थिएटरमध्येच जाऊन पहा आणि चित्रपट पाहताना आधीमध्ये डोळे मिटायचे नाहीत. कानावर हात ठेवायचा नाही, संपूर्ण डायलॉग व्यवस्थित ऐकायचे आणि असह्य झालं तरी थिएटर सोडून पळून वगैरे जायचं नाही. मुझे अपने घर जाना है. असं जर तुम्ही वर्षभर केलं तर तुमची सहनशीलता वाढेल आणि त्यानंतर तुम्ही जगातील कोणताही टॉर्चर सहन करू शकाल. हे मी म्हणतोय कारण खूप सारे मराठी चित्रपट असे येतात वर्षभरात जे अतिशय वाईट असतात, म्हणजे इरिटेटिंग असतात, इतके वाईट असतात की मला माहित आहे इतर इंडस्ट्रीमध्ये देखील वाईट सिनेमे येतात, सगळे चांगले येत नाहीत, परंतु मराठी इंडस्ट्रीमध्ये मॅक्झिमम चित्रपट इतक्या खालच्या दर्जाचे असतात ते खरंच पाहवत नाहीत, असह्य होतं. आणि अशीच एक सहनशीलतेची परीक्षा माझी काल होती, ती होती कोल्हापूरच्या शाहू थिएटरमध्ये आणि त्या परीक्षेचं नाव होतं जबराट. होय, मी जबराट हा चित्रपट पाहून जिवंतपणे मागं आलोय आणि आज तुमच्या समोर जबराट या चित्रपटाचा रिव्ह्यू करतोय. चित्रपट मला कसा वाटला आपण या व्हिडिओमध्ये पाहूयाच. नमस्कार, मी सुदर्शन, तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. तर चित्रपटाचे नाव आहे जबराट. माझं असं मत आहे की जबराट या शब्दाला जर एखादा विरुद्धार्थी शब्द असेल तर तो या चित्रपटाचा नाव म्हणून शोभला असता. जबराट हे नाव या चित्रपटाला अजिबातच शोभत नाही. चित्रपटामध्ये इतके निगेटिव्ह पॉईंट आहेत की सगळे मला या व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही. काही निगेटिव्ह पॉईंट माझ्या जे लक्षात राहिले ते मी तुम्हाला पट या व्हिडिओमध्ये सांगेन. पहिला निगेटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटाची स्टोरी अतिशय बालिश आहे. म्हणजे जर तुम्हाला ते लहान मुलांचे खेळ माहित असतील की ते छोटे छोटे गाडी घेऊन मग मी इकडं गाडी घेऊन येतो, मग तू तिकडं गाडी घेऊन ये, किंवा मी कामावर जातो मग तू घरी थांब जेवण कर वगैरे, असे जे काही लहान लहान मुलं स्टोरी बनवतात आणि खेळत असतात ना, असा सगळा खेळ आहे जबराट या चित्रपटामध्ये. चित्रपटामध्ये असा एक ग्रुप दाखवला, इंजिनिअरिंगच्या मुलींचा ग्रुप. आता इंजिनिअरिंगची मुलं म्हणजे अशी एक अपेक्षा असते, बेसिक अपेक्षा, की एका इंजिनियर मध्ये काय असावं तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असावं, थोडीफार अक्कल असावी, अशी एक बेसिक अपेक्षा असते सगळ्यांचीच. या इंजिनिअरिंगच्या मुलांचा ग्रुप जर तुम्ही पाहिला आणि यांचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जर तुम्ही पाहिलं, मला तर एकच फक्त शहाणे कॅरेक्टर मला वाटलं, बाकी एक सुद्धा शहाणे कॅरेक्टर या ग्रुपमध्ये मला पाहायला भेटलं नाही. चित्रपटाचा जो मुख्य नायक आहे युवराज, त्याचं नाव आहे, त्याला प्रिन्स म्हणतात, तो इंजिनिअरिंगला आहे आणि त्याचे जर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला 2 उदाहरणं देतो. कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये डान्स करण्यासाठी एका मुलगीला डान्स करायचा आहे, परंतु तिच्या वडिलांनी तिला सांगितले तुला जे काही नाच गाणं करायचंय ते तू लग्न झाल्यानंतर तू सासरी कर. आता असं वडील म्हणले आणि तिला डान्स करायचा आहे म्हणून हो जो मुख्य नायक आहे चित्रपटातला तो एक बनावट साखरपुडा करायला किंवा लग्न करायला उठतो त्या मुलीबरोबर. म्हणजे हा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह करायचा का? लग्न करून तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. दुसरा आणखीन एक प्रॉब्लेम, तो जो मुख्य नायक आहे त्याची एक गर्लफ्रेंड असते चित्रपटामध्ये आणि ती गर्लफ्रेंड त्याला चित्रपटाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर सांगते की माझं तुझ्यावर प्रेम आहे, परंतु माझा एक एक्स बॉयफ्रेंड होता. आता हे ऐकल्यानंतर या शहाण्यानं काय करावं, तो तिथून निघून जातो. तो एक्स बॉयफ्रेंड कोण आहे त्याला शोधतो, त्याला म्हणतो की चल तुझं लग्न लावून देतो तिच्या बरोबर. म्हणजे ती पोरगी म्हणते अरे माझं तुझ्यावर प्रेम आहे, परंतु माझा एक एक्स बॉयफ्रेंड होता, तिने फक्त जस्ट सांगितलं. तर हा शहाणा उठून गेला, त्याच्या एक्स बॉयफ्रेंडला शोधला, तो यायला नाही म्हणतोय म्हणून त्याला मारला आणि मारून घेऊन आला, तिच्यासमोर उभा केला आणि म्हणतोय की मला असं वाटतंय की मी जिच्यावर प्रेम करतो ती सुखी राहावी म्हणून मी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला आणले ह्या दोघांचं लग्न लावायसाठी. म्हणजे इतके बेअक्कल कॅरेक्टर, इतके बिंडो कॅरेक्टर तुम्हाला जबराट या चित्रपटामध्ये पाहायला भेटतील. नॉर्मल लाईफ मध्ये सुद्धा, मी सुद्धा इंजिनिअरिंग केले, इतके बिंडोक पोरं नसतात इंजिनिअरिंगला. कुठली कॅरेक्टर अशी लिहिली असं मला प्रश्न पडत होता. एक शहाणे कॅरेक्टर चित्रपटामध्ये मला वाटलं थोडंफार, त्याचं नाव संग्राम नावाचं कॅरेक्टर आहे आणि त्याची ऍक्टिंग देखील मला बरी वाटली. बाकी कोणाची ऍक्टिंग इतकी इम्प्रेसिव्ह नाही, काही ठिकाणी ठीकठाक परफॉर्मन्स दिले, परंतु चित्रपटाची स्टोरीच इतकी बालिश आहे की ते कॅरेक्टर तुम्हाला इरिटेटिंग वाटू लागतात. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, चित्रपटामध्ये एक असा सीन आहे जिथं हा जो ग्रुप आहे त्या ग्रुप मधील एक मुलगी, लक्ष्मी नावाची मुलगी कुठेतरी जाते. आता ती कुठं जाते ती तुम्हाला सांगत नाही, म्हणजे स्पॉइलर होईल. तुम्ही जर चित्रपट पाहायला जाणार असाल तर उगीच तुमची मजा किरकिरी व्हायला नको. मग ती लक्ष्मी कुठेतरी जाते आणि ती कुठं गेले हे शोधण्यासाठी मागून त्यांचा हा ग्रुप जातो 4 व्हीलर मधून. आणि 4 व्हीलर मधून उतरताना अक्का नावाचे कॅरेक्टर तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटतं. त्याच या चित्रपटाच्या लेखिका दिग्दर्शिका आहेत. तर ते अक्का नावाचं कॅरेक्टर काय म्हणतं की आपण असं करू, तोंड बांधून आपण जाऊ म्हणजे आपल्याला कोण पाहणार नाही. मग ते गाडीतनं उतरतात, तोंड वगैरे बांधतात आणि 10 पावलं चालतात आणि म्हणतात की आता थांबा, आता सगळ्यांनी तोंड सोडा, आता ओके. आप कहाँ थे ज्ञानी बाबा?
म्हणजे 10 पावलापूर्वी तुम्हाला कोणतरी बघत होतं आणि 10 पावलं चालून पुढे आल्यानंतर लोकांचे डोळे फुटले, आंधळे झाले लोक, तेव्हा ते पाहू शकत नाही तुम्हाला. म्हणजे काय दाखवत आहे तुम्ही आम्हाला? काय समजताय? आम्ही काय. आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो. चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये एक लावणी आहे. त्या लावणीमध्ये मेल डान्सर आहेत, फिमेल डान्सर आहेत. फिमेल डान्सरांच्या साड्यांचा कलर रेड आहे. मेल डान्सरांच्या जॅकेटचा कलर देखील रेड आहे. खालचं कार्पेट जे आहे ते देखील रेड आहे. वरून जे काही एलईडी लाईट सोडले ते देखील रेड आहे. आता इतक्या सगळ्या रेड मध्ये जे काही 3 मेन डान्सर, फिमेल डान्सर तुम्ही दाखवले, त्यांना तर वेगळ्या रंगाची साडी द्या. ते हायलाइट कसे होणार याचा तर थोडासा विचार करा. कलरचा अजिबात विचार केलेला नाही आणि मी कलरचा विचार केलेला नाही हे का बोलतोय? किरकोळ किरकोळ गोष्टींचा विचार केलेला नाही तर कलरचा विचार कशी करतील? जाऊन दे, सोडा. स्टेजिंग आणि ब्लॉकिंग, एस्थेटिक, कॉम्पोजिशन्स या सगळ्या गोष्टीचा चित्रपटामध्ये दूर दूरपर्यंत संबंध नाही. चित्रपटामधली सिनेमॅटोग्राफी अतिशय वीक आहे. चित्रपटाची स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग या सगळ्याच गोष्टी वीक आहेत. सगळ्याच गोष्टी अतिशय बालिश आहेत. आणखीन एक तुम्हाला उदाहरण देतो. चित्रपटामध्ये असे कॅरेक्टर आहे ज्याचं नाव आहे सूरदास. आता हा सूरदास कॉलेजच्या कॅम्पसच्या आसपास एक टेकडी आहे, त्या टेकडीवर जाऊन गाणं गातोय, आलाप वगैरे गातोय. आपल्याला पाहायला भेटतं ते चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच. तर तो जो काही गातोय हे कुठपर्यंत ऐकू जाऊ शकतं? काहीतरी एक ठराविक अंतरापर्यंत जाऊ शकतं. एका टेकडीवर बसलाय ना तो, परंतु ते त्याचं गाणं ऐकू जातं लेडीज हॉस्टेलच्या स्लॅबवर उभी असणाऱ्या लक्ष्मीला. तिच्याबद्दल पुढे तुम्हाला व्हिडिओ सांगतो. तर या लक्ष्मीला ऐकू जातं इतक्या लांब गाणं. बरं, असा एखादा शॉट आहे का मूवी मध्ये की त्या लेडीज हॉस्टेलच्या स्लॅबवर उभा राहिलेली लक्ष्मी एका फ्रेम मध्ये आणि दिसतंय बाबा काही अंतरावरती टेकडी आणि त्या टेकडीवर तो उभा आहे, म्हणजे आवाज येऊ शकतो तिथं लॉजिकली. असा एखादा शॉट आहे का? नाही. किंवा असा शॉट आहे का की टेकडीवर हा तिथं बसून गातोय आणि जवळच लेडीज हॉस्टेल आहे, लेडीज हॉस्टेलच्या स्लॅबवर त्याचा आवाज इझिली जाऊ शकतो. आता इतकं त्यांच्यामध्ये अंतर आहे आणि हा इथं टेकडीवर बसून गातोय, तिला स्लॅबवरती ऐकू येते आणि तिथं ती गिटार वाजवते. बरं, गिटार पण अशी वाजवत्या. मला एक सांगा, एखाद्या कॅरेक्टरला तुम्ही थ्रू आउट द मूवी गिटार घेऊन फिरवले सगळ्या मूवीतून, जाईल तिथं तिच्या खांद्यावर गिटार आहे, जाईल तिथं तिच्या पाठीवर गिटार आहे, हातात गिटार आहे, तिला ऍटलिस्ट 4 कॉर्ड्स तर शिकवा. बरं, 4 कॉर्ड्स राहून देत, तिला स्ट्रमिंग तर शिकवा. असं कोण स्ट्रम करतं? म्हणजे ही अपेक्षा मी करणं या फिल्म कडून हे सुद्धा चुकीचंच आहे. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला या जबराट या चित्रपटामध्ये पाहायला भेटणारच आहेत. अजून भरपूर आहे, सांगतो तुम्हाला, ऐका. चित्रपटाच्या सुरुवातीपासून तुम्हाला असे काही शॉट दिसतील की काही विचित्र विचित्र वेशभूषा केलेली लोक तुम्हाला दिसतील. म्हणजे अशी लांबडी केस वगैरे, दाढी बिडी लावलेली, अशी विचित्र त्यांचं मेकअप असणारी काही एक मेल कॅरेक्टर तुम्हाला दिसेल. आणि त्या कॅरेक्टर जवळ कॅमेरा गेल्यानंतर तो असा डोळं वर करून एखाद्या कॅरेक्टरकडे बघतो आणि एकदम डेंजर म्युझिक लावलं जातं बॅकग्राऊंडला. म्हणजे असं की किती भयानक हा कॅरेक्टर आहे आणि काहीतरी मोठं गुपित आहे आणि ते गुपित अनसॉल्व्ड दाखवले पूर्ण मूवी मध्ये. तो कोण आहे समजत नाही आपल्याला, पण मला माहित होतं हे जेव्हा गुपित उघड होणार तेव्हा घाणच होणार याची मला गॅरंटी होती आणि तसंच झालं. जे मी तुम्हाला म्हणालेलो की लक्ष्मी हे कॅरेक्टर जे गिटार वाजवते, जे अमेरिकेतून आले. आता अमेरिकेतून का आले हे देखील मी तुम्हाला सांगणार नाही, उगाच तुमची मजा किरकिर व्हायला नको जर तुम्ही मूवी पाहायला गेला तर एका कारणामुळे ती अमेरिकेतून इथं आले शिकायला आणि म्हणून तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक बॉडीगार्ड नेमला गेलाय. तो बॉडीगार्ड आहे. परंतु हे लक्षात घ्या, तो बॉडीगार्ड असून जो वेगवेगळी वेशभूषा करून कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये फिरतोय, कधी वेटर बनवून, कधी ढोलकी वाजवणार बनवून, कधी काय काय बनवून फिरतोय, जो एखाद्या स्पाय एजंट सारखा. तो स्पाय एजंट नसून तो बॉडीगार्ड आहे. परंतु इथं पण सस्पेन्स आहे, तो बॉडीगार्ड नसून तो इंजिनियर आहे आणि तो तिच्यावर लक्ष ठेवतोय, लक्ष्मीवर. का लक्ष ठेवतोय हे देखील मी तुम्हाला सांगणार नाही, तो देखील सस्पेन्स आहे. तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहा आणि मग तुम्ही तो सस्पेन्स रिव्हील होईल आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. मी तुम्हाला खरं सांगतो, मी हा चित्रपट पाहून सर्व्हाइव्ह करू शकलो कारण अशा प्रकारचे खूप सारे वाईट दर्जाचे मराठी चित्रपट मी मूव्ही रिव्ह्यू जसं मी सुरू केलंय तसं मी पाहत आलोय आणि हळूहळू माझी सहनशीलता वाढायला लागली अशा प्रकारचे चित्रपट पाहायची. चित्रपटामध्ये आणखीन अशा खूप सारे निगेटिव्ह पॉईंट आहेत. म्हणजे चित्रपटामधली गाणी, एक चित्रपटामधलं गाणं मला थोडंसं ठीकठाक वाटलं, बाकी कोणतंही गाणं मला चित्रपटातलं आवडलं नाही. एक तर गाणं आहे मनासारखं वाग असं ते गाणं, ज्या प्रकारची डान्स कोरिओग्राफी, ज्या प्रकारचे लिरिक्स आहेत त्या गाण्यात, जी चाल आहे, अतिशय वाईट दर्जाचं गाणं, इरिटेटिंग गाणं मला ते वाटलं. शेवटची लावणी थोडीफार बरी वाटते, परंतु इतर ज्या काही लावण्या तुमच्या लक्षात असतील मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुमच्या समोर आलेल्या, ज्या तुम्ही पुन्हा पुन्हा गुणगुणत असाल, तसं मात्र ह्या लावणीला तुम्ही पुन्हा गुणगुणणार नाही, तुमच्या लक्षात देखील ती लावणी राहणार नाही. चित्रपटामधले डायलॉग अतिशय वाईट आहेत. चित्रपटामधल्या कॅरेक्टरना अजिबात डेप्थ नाही, सगळे बालिश कॅरेक्टर लिहिले गेले. चित्रपटाचं दिग्दर्शन
अतिशय वीक आहे. चित्रपटाचं रायटिंग त्याहून वीक आहे. खेळण्या पाण्याचा जो खेळ असतो ना, लहान मुलं जे काही खेळ खेळतात ना, तशा प्रकारचा खेळ सगळा या चित्रपटामध्ये केलेला आहे. अशा प्रकारचे आणखीन काही असतील निगेटिव्ह पॉईंट, पण ठीक आहे, जाऊन दे. मराठीत जवळजवळ 80 ते 85% चित्रपट हे वाईट दर्जाचेच असतात. एकीकडे चांगले चित्रपट बनवण्याची रेस लागली, म्हणजे 2025 मध्ये इतके चांगले चित्रपट आले मराठीमध्ये, एकापेक्षा एक चांगले चित्रपट येत होते. जारण, त्यानंतर एप्रिल मे 99 किंवा भरपूर आहेत, आरपार वगैरे खूप सारे चांगले चित्रपट, गोंधळ, उत्तर, चांगले चित्रपट आले. परंतु एकीकडे असा कॉम्पिटिशन लागले की तू वाईट चित्रपट करतोयस का मी वाईट चित्रपट करतोय, तुझ्यापेक्षा वाईट मी करणार, अशी देखील कॉम्पिटिशन मराठी इंडस्ट्रीमध्ये एका साईडला सुरू आहे. तर ठीक आहे, हा होता जबराट या चित्रपटाबद्दल माझा रिव्ह्यू. तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल असं मला वाटत नाही, परंतु पाहिला असेल तर कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मला मराठी प्रेक्षकांवर खूप मला अभिमान वाटतो की मराठी प्रेक्षक अशा चित्रपटांना थिएटरमध्ये जाऊन अजिबात पाहत नाहीत. पण आपापल्या कामात आधी वैतागलेलो असतो, काय तर चांगलं पाहायचं म्हणून थिएटरमध्ये जातो आणि अशा गोष्टी पाहायला भेटतात. माझं तर असं मत आहे की कलाकारांनी आता असं म्हणणं बंद करावं की मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपट पाहायला येत नाही, असं म्हणू नये. माणसांना सुखानं जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही मात्र हा चित्रपट एकदा जाऊन जे काही सस्पेन्स मी ठेवलेत रिव्ह्यू देताना, ते सस्पेन्स रिव्हील करण्यासाठी, ते सस्पेन्स काय आहे ते बघण्यासाठी जबराट हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहावा. तुमची देखील सहनशीलता वाढेल. मी इथंच थांबतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटाबद्दल चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.